ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले मौजे शिळगावात एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली। या प्रकरणात पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। श्यामसुंदर प्यारचंद शर्मा वय वर्ष 62, संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा वय वर्ष 45 आणि राजकुमार रामफेर पांडे वय वर्ष 54 अशी आरोपींची नावे आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही महिला घरगुती वादविवाद असल्यामुळे मानसिक तणावात होती। या तणावात असताना ती 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मौजे शिळगावातील घोळ गणपती परिसरात आले। संपूर्ण रात्र ती या परिसरात होती। या महिलेला श्यामसुंदर, संतोष कुमार आणि राजकुमार यांनी पाहिले। तिचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने तिघांनी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिला चहा पिण्यास दिला। चहा पिताच तिला भांगेची नशा चढली। तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन या तिघांनी देखील तिच्यावर बलात्कार केला। या महिलेला शुद्ध आल्यानंतर तिने आरडाओरडा करून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु या 3 आरोपींनी त्या महिलेस मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची हत्या केली। शिळटायघर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने मंगळवारी मौजे शिळगावात घोळ गणपती मंदिराच्या जवळ एका महिलेचा मृतदेह दिसल्याचं कळवलं। या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना अर्धनग्न अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळून आला। तिच्या शरीरावर जखमा होत्या। या मृत महिलेचे छायाचित्र घेऊन आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात शोध घेतला असता नवी मुंबई येथील NRI पोलीस ठाण्यात या महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्याचं समजलं। तेव्हा या मृत महिलेची ओळख पटली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिळटायघर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने तसेच CCTV चित्रीकरणाच्या आधारे या गुन्ह्याचा सखोल तपास केला। या तपासात घोळ गणपती मंदिराचे गौशाळा आणि मंदिर परिसरात सेवा करणारे संतोष कुमार आणि राजकुमार या सेवकांवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतला। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली। हा गुन्हा करत असताना त्यांच्यासह श्यामसुंदर हा व्यक्ती देखील असल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु हा व्यक्ती गुन्हा दाखल झाला त्या दिवशी सायंकाळी मुंबई या ठिकाणी निघून गेला होता। पोलिसांनी याचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन त्याला मुंबईतील ट्रॉम्बे या परिसरातून ताब्यात घेतला। या गुन्ह्याची माहिती कोणाला समजू नये यासाठी या 3ही आरोपींना घोळ गणपती मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या CCTV यंत्रणाची केबल तोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचंही पोलिसांनी सांगितलं। मंगळवारी दुपारच्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये एका इसमाने खबर दिली। मंदिरामध्ये एका घोळ मंदिर गणपतीचं मंदिर आहे, तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची मृत अवस्थेतली बॉडी दिसून आली। तर त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला। ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्त्वाचं होतं आणि NRI पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरनं तिथे ओळख पटलेली आहे। त्यानंतर खुनाचा तपास चालू झाला। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधारावर आम्ही मंदिरामध्ये जी सेवेकरी म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं। इंट्रोगेशनमध्ये असं निष्पन्न झालंय की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा खून केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलं। तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक, पोलीस कमिशनर साहेब डोंगरे साहेब, पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब, ACP कोळेकर साहेब आणि संदीप पानसिंग यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर आणि तपासात जो मौलिक तपास केलेला आहे तो API अब्दुल मलिक, API काळे आणि PSI शिंदे यांनी केले आहे आणि त्यांना मदत जे आमच्या हवालदार आणि नाईक आहे त्यांनी केलेले आहे। त्याच्यामध्ये वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, बोराडे, खाडे, सोनवणे आणि माळी यांनी मदत केली। हो, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला आणि गोपनीय माहितीच्या आधारे। अटक केलेल्या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्यापर्यंत तरी काही निष्पन्न झालेलं नाहीये, पण त्या दृष्टीने आमचा आता तपास सुरू आहे। तर आमचं आव्हान असं राहील की घरगुती जर वाद असतील तर घरातील सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्या मार्फत ते सेटल करावा किंवा किमान जी काही त्यांची समस्या आहे ती पोलिसांनी स्टेशनला येऊन तिने वेळेस दिली असती तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता। कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे। तर एवढ्या वेळेस एवढ्या अनोळखी लोकांसोबत राहणंही योग्य नाही। तर या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहे बालकदास महाराज हे त्यांच्या युपीकडच्या दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते। तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवले। कस्टडी 16 तारखेपर्यंत, 16 म्हणजे मंगळवारपर्यंत